नमस्कार. सध्या चर्चेत असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. सरकारच्या माध्यमातून या योजनेविषयी महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. ती म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीने ई-के-वाय-सी करणे हे बंधनकारक आहे असे सांगितले होते. तर ज्या लाडक्या बहिणींनी ही ई-के-वाय-सी केली आहे त्याच लाडक्या बहिणींना या योजनेचे हप्ते चालू राहणार आहेत. तसेच ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाही त्यांना इथून पुढे या योजनेचा हप्ता बंद होणार आहे. तसेच या योजनेमधून त्यांना अपात्र केले जाणार आहे. परंतु आता लाडक्या बहिणींना एक प्रश्न पडला आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याविषयी सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडला आहे की नोव्हेंबर महिन्याचा तसेच डिसेंबर महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार आहे. हा हप्ता निवडणुकीच्या आधी येऊ शकतो का? तर लाडक्या बहिणींनो, होय, हा हप्ता तुम्हाला निवडणुकीच्या आधी मिळू शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा तसेच डिसेंबर महिन्याचा असा मिळून 3,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या बँकेमध्ये जमा होऊ शकतो. कारण सरकारला लाडक्या बहिणीच्या माध्यमातून खूप मोठा फायदा आहे. तसेच आता निवडणुका येत असल्यामुळे सरकारला याचा खूप फायदा होणार आहे. आता या संदर्भात काही जी-आर येणार आहे का असे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या संदर्भातला जी-आर येणार नाही. कारण लाडक्या बहिणींचे हप्ते हे महिन्याच्या महिन्याला खात्यामध्ये जमा होत असतात. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचा तसेच डिसेंबर महिन्याचा असा म्हणून 3,000 रुपयाचा हप्ता हा डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींना शेअर करा तसेच लाईक करा. या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.